बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक मो मराठे लिखित कथा भीमाशंकर चाळीतील जोशी काकू. भीमाशंकर चाळीत एकूण 21 बिराडा आहेत. खाली 7, मध्ये 7 आणि वरच्या मजल्यावर 7. समोर सदैव वाहता रस्ता, कचऱ्याचे ढीग, वाहतं गटार, त्याच्या आसपास कुत्री डुकर इत्यादी आहेत. चाळीच्या दोन्ही बाजूंना त्या मजल्यावरच्या बिराडकरूंसाठी पायखाने वगैरे. बहुतेक सर्व खोल्या भरलेल्या आहेत. इतक्या भरलेल्या की माणसांचा, त्यांच्या विविध हालचालींचा, त्यांच्या भावभावनांचा, सुखदुःखांचा, आशा निराशांचा, काळज्या चिंतांचा भार तरी त्या इमारतीला कसा सहन होत असावा, असा प्रश्न बघणाऱ्याला पडावा. बहुतेक चाळकरी गेली 10-15 वर्षे तिथं राहत आहेत. चाळ बांधायला 15 वर्ष झाली. त्या आधीपासूनच लोकांनी पैसे भरले होते. चाळ ओली असतानाच अनेक जण तिथं राहायला आलेले. 7 नंबरमधले जोशी, 14 नंबरमधले कुलकर्णी आणि 21 नंबरमधले रानडे मात्र गेल्या 10 वर्षाचे तिथले रहिवासी आहेत. या 3 बिराडातले लोक जवळजवळ एकाच वेळी जागा बदलून गेले व त्या जागी जोशी, कुलकर्णी, रानडे एकाच सुमारास राहायला आले. या तिघांच्या बाबतीत अनेक गोष्टी सारख्या आहेत. हा योगायोगही असेल कदाचित. तपशीलच सांगायचा तर तिघांचीही कुटुंब 2+2 अशी आहेत. नवरा बायको आणि 2-2 मुलं. मुलांच्या बाबत थोडा तपशिलाचा फरक आहे. 7 नंबरच्या जोशांना 2 मुली, एक 8वीत आणि एक 7वीत. 14 नंबरच्या कुलकर्ण्यांना एक मुलगा, एक मुलगी. मुलगी थोरली, ती 8वीत, मुलगा धाकटा, तो 4थीत. 21 नंबरच्या रानड्यांना 2 मुलगेच, थोरला 9वीत, धाकटा 4थीत. चाळीच्या भोवती इंडस्ट्रीयल एरिया आहे. अनेक लहान मोठे कारखाने त्या एरियात आहेत. चाळीतले बहुतेक पुरुष या इंडस्ट्रीयल एरियातल्या एखाद्या फॅक्टरीत कामाला आहेत. काही स्त्रियाही या कारखान्यातून नोकरीला जातात. जोशी, कुलकर्णी आणि रानडे हे तिघेही या भागातील कारखान्यातच नोकरीला जातात. त्यामुळेच तर त्यांची एकमेकांची ओळख झालेली. एकमेकांच्या ओळखीने तिघांनाही भीमाशंकर चाळीत जागा मिळालेली. सुरुवातीला 3ही कुटुंबांची खूपच दोस्ती होती. जेवण खान, सण समारंभ, सहली, अनेकदा नाटक, सिनेमा एकत्र व्हायचे. ऑफिसात जाताना तिघेही अनेकदा एकत्रच जायचे. त्यावेळी तिघांच्याही सायकली होत्या. अजून फक्त 7 नंबरचे जोशी तेवढे सायकलीने कारखान्यात जातात. कुलकर्ण्यांनी 5 वर्षांपूर्वी लुना घेतली आणि रानड्यांनी स्कूटर घेतली, म्हणून त्यांच्या जाण्याचं येण्याचं टायमिंग बदललं. जोशी पूर्वीप्रमाणे लवकर निघतात, त्यानंतर कुलकर्णी आणि शेवटी रानडे. आता 3ही कुटुंबाची फारशी मैत्रीही उरलेली नाही. जोशांना लवकर निघावं लागतं सायकलीनं. ऑफिसात ते होते त्याच जागेवर आहेत. वार्षिक वाढ आणि वाढता खर्च यांचा त्यांना मेळ घालता येत नाही. घर खर्च, मुलींच्या शाळेच्या व क्लासच्या फिया, बरं क्लासही वेगवेगळे. शाळेच्या गणित, इंग्रजीसाठी आहेतच. शिवाय एकीचा भरतकामाचा व दुसरीचा गायनाचा. शिवाय मुलींच्या लग्नासाठी साठवण. त्यांची आई म्हणते, मुली आल्या ना नशिबाला, आता सगळं करणं आलं. सगळं म्हणजे नोकरीसुद्धा. गेल्या 1-2 वर्षापासून त्याने एक छोटीशी नोकरी मिळवली आहे. दर महिन्याच्या आठवड्यात तिचे खाते प्रमुख म्हणतात, बघूया आता पुढल्या महिन्यात काय होत होते. त्यामुळं अर्थातच अलीकडे तिला फार धावपळ करावी लागते. सवय नसल्यामुळं पहिल्यापासून ही तिची धावपळ तिच्या बाबतीत फारच गंभीर ठरते. सकाळी उठणं, संडासला नंबर, भाजी निवडणं, स्वयंपाक, डबे भरणं, आपला, नवऱ्याचा, मुलींचे. ती मुलींना मत्तीला बोलावते. त्या येत नाहीत, मग ती त्यांच्यावर कावते.
ती कावते म्हणून नवरा कावतो. सगळ्यांचे आवाज एकमेकात मिसळतात. त्यातच रेडिओचा भसाडा आवाज आणि कधीकधी स्टोवची भुरभुर फरफर. नवऱ्याला सायकलनं जायचं असतं म्हणून तो तिच्या मनानं स्वस्थ असतो. तिला मात्र धावत पळत जाऊन बस पकडायची असते. त्यामुळे तर ती अधिकच कावते, कावरी बावरी होते, घाबरून जाते. आता तिनं 35 ओलांडलीच आहे. नोकरीच्या धावपळीची पूर्वीपासून सवय नाही. त्यामुळं कधी भाजीत मिठच जास्त पडतं किंवा पोळीचं पीठ पातळच होऊन ते वैताग देतं. वेणी नीट होत नाही. पातळ तर कधीच इस्त्रीचं नसतं. बसमधून तिला बहुतेक वेळा उभंच राहून जावं लागतं. केस विस्कटलेले, कुंकू ओघळलेलं, पावडर अर्धवटच लागलेली, ब्लाऊजचं बहुधा खालचं बटन सुटलेलं किंवा तुटलेलं. अशा एकूण ओथंबलेल्या अवतारातच ती ऑफिसात पोचते तेव्हा बहुधा तिचा कार्ड पंचिंगच्या क्यूत शेवटचाच नंबर असतो. रानडे यांचा मात्र पहिल्यापासून कटाक्ष होता. बायकोनं नोकरी केली पाहिजे आणि तीही व्यवस्थितपणे केली पाहिजे. त्यांनी मुली लग्न करतानाच नोकरी करणारी मुलगी हवी ही अट घातली होती. तशी नोकरी करणारी मुलगी त्यांना मिळाली. त्यांची मुळी थिअरीच होती, नावडेज बोथ हजबंड अँड वाईफ शुड बी अर्निंग. तर ती तशी दोघंही कमावतात. रानडे तर दुहेरी कमावतात. एक नोकरीचा पगार आणि त्याच्या जोडीला इतरही काही कामं. त्यांचा दर रविवारी सिनेमा, मुलांसह बागेबिगेत फिरायला जाणं, तिथं भेळ वगैरे. मुलंही छान गुटगुटीत आहेत. तेही क्लासला जातात, अधिक मार्क्स मिळवून इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला जाता यावं म्हणून. मिसेस रानडेंची नोकरी एका खाजगी कंपनीतच आहे, अकाउंटंट सेक्शनमधली. ऑफिस पॉश आहे. तिथं काम करतानाही कसं मस्त वाटतं, उत्साहित वाटतं. त्यांची एक निळ्या रंगाची छान लेडीज सायकल आहे. तीवर बसून ते ऑफिसात जातात. त्यांच्या डिपार्टमेंटमध्येच प्रवेश करणाऱ्या त्या पहिल्याच असतात. नंतर इतर माणसं येऊ लागतात. त्या आपल्या टेबलावर बसण्याआधी बॉयने त्यांच्या टेबलावर कारखान्याभोवतीच्या बागेतील 1-2 फुलं नेमानं ठेवलेली असतात. कुलकर्ण्यांचं आपलं तसं ठीक चाललं आहे. त्यांची नोकरी व्यवस्थित आहे. फार चढ उतार नाहीत. सुपरवायझरी ग्रेडला आहेत. दर 3 वर्षांनी कंपनी आणि कामगार यांच्यात करार होतो. त्यानुसार त्यांना जे वेतन मिळतं ते त्यांना पुरेसं वाटतं. उगीच कशाला भांडातांडा ही त्यांची थेरी. त्यांची बायको नोकरी करीत नाही. आधी ती धडपडली नोकरी शोधण्यासाठी, पण दुसरं मूल होणार असं दिसू लागलं तेव्हा कुलकर्णीच म्हणाले, कशाला धडपडतेस नोकरीसाठी? आता 2 मुलं, फार ओढाताण होते. बघतोच ना आपण लोकांचं. एखादं वाहन घ्यावं अशी त्यांची इच्छा नव्हती, योजनाही नव्हती. 5 वर्षापूर्वीच्या करारामुळे त्यातही पुढाकार कामगार पुढाऱ्यांचा. त्यांचा पगार 50 वाढला. घर खर्चासाठी तर ही रक्कम वापरायची नाही, कशात तरी गुंतवायची. वाढलेलीच नाही असं समजून गुंतवायची. पण कंपनीतच काहीतरी हालचाल झाली आणि यांना लुना आली. युनियननेच प्रपोजल आणलं. बोनस आणि एरियर्सची रक्कम मिळेल ती कॅश भरायची. बाकीचं बँक लोन, वाढीव पगार कर्जाचा हप्ता जाईल. कामगारांना सायकली, सुपरवायझर ग्रेडच्या लोकांना ल्युना किंवा दुसरी मोपेड आणि ऑफिसर किंवा एक्झिक्युटिव्ज यांना स्कूटर्स. अशी कुलकर्ण्यांकडे ल्युना आली. सकाळ झाली आहे. भीमाशंकर चाळीतल्या 21 बिराडांना मगाशीच जाग आली आहे. जोशीबाईंच्या घरात बरीच धांदल उडाली आहे. मुली अजून उठलेल्या नाहीत. त्या मुलींना हाका मारत आहेत, उठा ग पोरींनो. पण त्या उठत नाहीत. कुस बदलून झोप खातात. अहो तुम्ही तरी उठा. नवरा जागाच आहे. तो उठतो, घड्याळात बघतो. 6 वाजलेले. तो भिंतीवर फळी मारून तीवर ठेवलेला रेडिओ चालू करतो. रेडिओ कुणाकुणाचे स्वर ओकू लागतो. जोशीबाईंचा गॅस संपलेला आहे. आणखी 8 दिवस तरी सिलेंडर येणार नाही म्हणून त्यांनी स्टोव काढला आहे. तो नेहमी वापरात नसल्याने भक्कन पेट घेतो आहे. मध्येच विजतो आहे. धूरच धूर खोलीभर होतो आहे.
अगं किती धूर करतेस? आधीच रॉकेलच्या धुराने ती गुदमरलेली होती व तिच्या डोळ्यांचा चुरचुराट होत होता. ती वैतागली होती. म्हणाली, धूर नको तर काय करू? आणा की विजेच्या शेगड्या. रानडे काकूने आणली गेल्या वर्षी. तू रानडे काकूंचं मला सांगू नकोस. तिचा नवरा डबल कमावतो, ऑफिसर आहे. जोशीबुवा कॉटवर पडल्या पडल्या म्हणाले व बायकोचं पुढलं बोलणं ऐकावं लागू नये म्हणून त्यांनी रेडिओ थोडा मोठा केला. आत बायकोचा स्टोव नीट पेटला. फर्र फर्र आवाज करू लागला. तिनं पातेलं स्टोववर ठेवलं व ती बाहेरच्या खोलीत येऊन नवऱ्याला म्हणाली, रानडे काकूंचे मिस्टर ऑफिसर झाले तर तसं ऑफिसर व्हायला तुम्हाला कोणी नको म्हटलंय? कळली कळली अक्कल. पुन्हा पुन्हा तेच नको. जोशीबुवा पत्नीला फटकारत म्हणाले, तुझी नोकरी सांभाळलीस तरी खूप झालं. जोशीबुवांच्या उद्गाराने तिला एका वास्तवाची विदारक जाणीव करून दिली. काल परवाच पुन्हा तिचे खाते प्रमुख तिला म्हणाले होते, जोशीबाई बघूया आता पुढल्या महिन्यात तुमचं काय होतंय. त्या उद्गारांच्या आठवणीनं त्या एकदम धास्तावल्याच आणि आतल्या खोलीत आल्या. स्टोववर ठेवलेलं पातेलं खरंच करपलं होतं. आता त्यातच फोडणी केली असती तर करपटवास पदार्थाला आला असता. म्हणून त्यांनी पातेलं उचललं आणि मोरीत आपटलं. पातेल्याचा आवाज झाला. तापलेल्या पातेल्याला पाणी लागल्याने चर्रासा आवाजही झाला. नवऱ्याला ते बाहेर ऐकू गेलंच. तो तिथूनच ओरडला, अगं माझ्या कपाळावर तरी फोड. आता पोरीनं उठणं भागच होतं, कारण आईबाबांची तानातानी सुरू झाली होती आणि बापही तेवढ्यात त्यांच्यावर ओरडलाच. उठा ग म्हशींनो उठा, नाहीतर हाणतोय एकीच्या कमरेतलात. त्या पटदिशी उठल्या. थोरलीनं भराभर अंतरुणाच्या घड्या करायला सुरुवात केली. नीट कर नीट कर. जोशीबुवा कॉटवरूनच ओरडले आणि स्वतःवरच चरपडत धुमसत बसले. पुरी मोठ्या होत आलेल्या आणि जागा लहान, त्यामुळे त्यांचे महिन्याच्या महिने कोरडे जात. संधीची वाट बघत थांबावं लागे. ते बायकोला समजत नसे. काल रात्री त्यांनी बायकोला खानाखुना केल्या, पण तिने काही त्यांना संधी साधू दिली नाही. शेवटी कॉटवरून त्यांनी जमिनीवर झोपल्या बायकोला एक पिळदार चिमटा काढला आणि डोकीवरून पांघरून घेऊन ते धुमसत झोपी गेले. आज पोळ्यांची कणिक तिंबताना जोशी काकूंनाही कालचा नवऱ्याचा चिमटा आठवला. त्यांनी कुठंतरी वाचलं होतं किंवा कोणीतरी बोलताना ऐकलं होतं, सॅडिस्ट पुरुष असे बायकांना चिमटे वगैरे काढतात, मारझोड करतात, सिगरेटचे चटके देतात, बायकोला छळतात आणि त्या छळातून लैंगिक सुख मिळवतात. नवऱ्यांना लैंगिक सुख देण्यात बायका कमी पडतात तेव्हा हे असं घडतं. आपला नवरा, त्या कल्पनेनंच त्यांच्या अंगावर शहारे आले. त्यांच्या उरातील धास्ती एका मात्रेने आणखीनच वाढली. त्या धास्तीमुळे त्यांच्या पोळ्या करपू लागल्या. भाजीत मीठ जास्ती पडलं, भाजीत पाणीही राहिलं. नवऱ्याचा डबा भरून देताना भाजीत पाणी राहिलं आणि ते डब्यातून बाहेर येणार हे नवऱ्याच्या लक्षात आलं. जोशीबुवा ते बघून ओरडले, साधी कोरडी भाजी करता येत नाही, भाजीतून पाणी बाहेर येणार आणि सगळ्या पोळ्या लिडबिडून जाणार, एवढं साधं काम कसं जमत नाही तुला? नवऱ्याला उत्तर देण्यासाठी अनेक शब्द त्यांच्या मनात जागे झाले, पण त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही. धीरच झाला नाही. भांडण वाढत गेलं असतं आणि त्यातून फक्त ऑफिसला जायला उशीर झाला असता. जोशीबाईंनी डबा भरून ठेवला. मुलींचे डबे तयार करून ठेवले. आपला डबा थोडासा भरून घेतला आणि बिनइस्त्रीचं पातळ विस्कटलेली वेणी, ब्लाऊजचं बटन सुटलेलं, परकराची खालची मळकट कड पातळाच्या खालून सहज दिसणारी, अशा अवस्थेत त्या बसस्टॉपवर आल्या. त्यांच्यासमोरून 2 बसेस भरून गेल्या, पण एकाही बसमध्ये त्यांच्यासाठी जागा नव्हती. तिसऱ्या बसची त्या वाट बघू लागल्या. तेवढ्यात मिसेस रानडे आपल्या निळ्या पंखवाल्या परीसारख्या सायकलवरून त्यांच्या समोरून गेल्या. फुलांचं स्टार्चचं पातळ, केसात वेणी, लाल चपला
आणि व जोशी काकूंना विचारतात, कसं बस नाही वाटतं मिळाली तुम्हाला? नाही मिळाली हो, नाही मिळाली. तुम्ही चाला ना तुमच्या निळ्या सायकलीवरून, मग जा. तुमचं काय, तुम्ही उद्या स्कूटर सुद्धा घ्याल, नाहीतर गाडी. असं बरंच बरंच त्या क्षणी त्यांच्या मनात येऊन गेलं. पण त्या म्हणाल्या फक्त एवढंच, नाही ना. अहो थांबवतच नाहीत हे कंडक्टर. कंडक्टरलाही एक शिवी हसडायची त्यांना इच्छा झाली होती. पण तेवढ्यात बस आली. उभं राहायला का असेना त्यांना आत प्रवेश मिळाला आणि आपल्या नेहमीच्याच ओथंबलेल्या अवतारात त्या ऑफिसपर्यंत पोहोचल्या. कार्ड पंचिंगच्या क्यूत अगदी टोकाला उभ्या राहिल्या. पुरेपूर धास्तावून, घामाघूम होऊन, अधिकच ओथंबलेल्या अवताराच्या होऊन. मिसेस रानडे ऑफिसात आज सर्वांचंच लक्ष वेधून घेऊ शकल्या. शिपायानं अधिकच ताजी टवटवीत फुलं ठेवली होती. त्यांचा सुगंध त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये दरवळत होता. सहकाऱ्यांच्याही त्या कौतुकाचा विषय बनले आहेत, हे सहकाऱ्यांनी दाखवून दिलं. त्यांना आजपासून प्रमोशन मिळणार होतं आणि ती बातमी त्यांच्यापासून गुप्त राखून ही डिपार्टमेंटल हेडने सर्वांना कळवली होती. मिसेस रानडे आल्या आल्या सर्वांनी त्यांचं हार्दिक अभिनंदन केलं. पार्टीची मागणी केली. तेवढ्यात डिपार्टमेंटल हेड आले. त्यांनी अधिकृतरित्या ती बातमी घोषित केली. पुन्हा सर्वांनी टाळ्या वाजवल्या. मिसेस रानडे यांनी पार्टी देण्याचं आश्वासन दिलं. तरीही त्यांच्याविषयीचं इतरांचं बोलणं थांबलं नाही. त्यांच्या स्मार्टनेसचंच कौतुक केलं, त्यांच्या सौजन्यशीलतेचं कौतुक. कोणीतरी म्हणालं, आज मिसेस रानडे अधिकच तृप्त दिसत आहेत. तर त्यावर दुसरा म्हणाला, कशाची बरं ही तृप्ती? या वयात त्या गोष्टीची तृप्ती काही वेगळीच असते म्हणे. संध्याकाळ झाली आहे. मिसेस रानडे हे सगळे कौतुकोद्गार कानात वागवीतच घरी आल्या. तेव्हा अजूनही जोशी काकू घरी परतायच्या होत्या. मुली शाळेतून आल्या होत्या आणि पोरांसारख्या इकडे तिकडे करीत होत्या. आज सर्वांनी आमच्या घरी चहाला यायचंय बरं का पोरींनो, असा निरोप पोरींकडे ठेवीत त्याच उत्साहाने कुलकर्ण्याकडे तसाच निरोप ठेवून त्या आपल्या 21 नंबरच्या बिराडात पोचल्या. तर तोवर मिस्टर रानडे खूप काय चहाची तयारी घेऊनच येऊन पोचलेले होते. जोशी काकू घरी आल्या तेव्हा त्या नेहमीपेक्षा अधिकच कावून गेल्या होत्या. त्यांना आज बस मिळायला उशीर झाला होता आणि घरी पोरी भुकेजून बराच काळ वाट बघत थांबलेल्या असतील याची त्यांना काळजी लागून राहिली होती. खायला न मिळाल्याने पोरी रडणार, ते कळल्यानंतर नवरा कावणार आणि मग तानातानी. कल्पनेनंच त्या धास्तावून गेल्या. त्यातच त्या मधल्या स्टॉपवर नेहमीप्रमाणे भाजीबिजी घेण्यासाठी थांबल्या नव्हत्या. रोज जोशी काकू तसं करीत. घराच्या स्टॉपच्या आधीच्याच 1-2 स्टॉपवर त्या उतरत, भाजी ब्रेड घेत आणि चालत घरी येत. उद्देश 2 बसचे 10-20 पैसे रोज वाचत आणि भाजी आणण्यासाठी पुन्हा वेळ जात नसे. पण आज त्यांनी उशीर झाल्यानं ते केलं नव्हतं. घरी गेल्याबरोबर पोरींना आणि नवऱ्यासाठी खायला काय करायचं याच्या काळजीनंही त्या धास्तावून गेल्या होत्या. 21 नंबरच्या रानड्यांकडे पुष्कळ दिवसांनी 7 नंबरचे जोशी आणि 14 नंबरचे कुलकर्णी सहकुटुंब सहपरिवार जमले आहेत. त्या अर्थी रानड्यांकडे विशेष काहीतरी आहे याचा अंदाज चाळीतल्या इतर काही बिराडूकरूंना आला होताच, पण जोशी आणि कुलकर्णी यांना मात्र अंदाज आला नाही. चहा, पोहे, केक्स आणि बाकरवडी अशी भरगच्च डिश संपवताना मिस्टर जोशी आणि मिस्टर कुलकर्णी यांनी सांगा तरी हे कशाबद्दल हा प्रश्न 3-4दा विचारला. जोशी काकू आणि कुलकर्ण्यांची बायको यांनी अंतिमोत्तर दिल्याप्रमाणे, आता मात्र सांगितलं नाही तर बघा हा मिसेस रानडे, असं म्हटलं. तेव्हा शेवटी मिस्टर रानडे यांनी मिसेस रानड्यांना आज प्रमोशन मिळाल्याचं अनाऊन्स झाल्याचं सांगून म्हटलं, ऑफकोर्स प्रमोशन वॉज ड्यू, बट यू सी नावडेज. सर्वांनी अभिनंदन केल्यानंतर मिसेस रानडे यांनी आज आपण ऑफिसमध्ये कशा रिसीव्ह झालो हे सविस्तर सांगितलं. आपण स्मार्टनेस, सहकार्याने आपण आज विशेष तृप्त दिसतो असा अभिप्राय कसा व्यक्त केला हे सांगितलं आणि म्हटलं, एकाची कमेंट बरं का,
या वयात ही ह्या गोष्टीची तृप्ती म्हणे वेगळीच असते बरं का. इतर हसले, पण जोशीबुवांनी त्याचवेळी जोशी काकूंकडे बघितलं आणि त्यांच्या बघण्याने जोशी काकूंना घाबरायलाच झालं. त्या घरी आल्या त्याही घाबरतच. नवरा विचारणार, भाजी का नाही आणलीस? तुम्ही आणा जा असं म्हणायचीही सोय नाही, कारण त्यातून आणखी मग दमून आलो तर वर तुझं भाजी आणायला जा हे आहेच का असं ते विचारणार. आणि त्यातून पुन्हा तनातने. आणि झालंही तसंच. रानड्यांकरचं खाणं भरपूर असूनही जोशीबुवा म्हणाले, जेवायला हे पाहिजेच बुवा. म्हणून जोशी काकूने फोडणीचं वरण आणि भात केला. तेवढेच पदार्थ ताटात बघून जोशीबुवा ओरडलेच, अगं दिवसाकाठी एकदा स्वस्तपणे जेवायचं तर ते तरी नीट वाढत जा ना. निदान आणखी काही जमत नसेल तर. आणखी काही जमत नसेल तर. जोशीबुवांचे शब्द रागाने भगभगणारे आणि जोशी काकूंना धास्तावून सोडणारे. रात्र झाली आहे. जोशांच्या मुली अभ्यास करीत आहेत. 14 नंबरच्या कुलकर्ण्यांची मुलं अभ्यास करीत आहेत, म्हणून कुलकर्णी झोपून गेले आहेत. 21 नंबरच्या विराळातल्या मिसेस रानडे नवऱ्याला कुजबुजत्या स्वरात म्हणत आहेत, खरंच का रे, या वयातली ती तृप्ती वेगळी असते? उद्या सकाळी सांग हं. 7 नंबरचे जोशी कॉटवर तळमळत आहेत आणि जोशी काकू अधिकच पिळदार चिमटा सहन करण्याच्या कल्पनेनंच घाबरले आहेत. तसंच झालं शेवटी. जोशीबुवांनी खानाखुणा केल्या, पण त्यांना बायकोला काढलेल्या एका जोरदार आणि पिळदार चिमट्यावरच समाधान मानून तडपडत झोपून जावं लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आहे. 21 नंबरच्या मिसेस रानडे अधिकच उत्साहाने ऑफिसात पोचल्या. त्यांच्या निळ्या गडद सायकलीला आज अधिकच वेगवान पंख फुटले आहेत असं जोशी काकूंना वाटून गेलं. जेव्हा त्यांनी बसची वाट बघता बघता मिसेस रानड्यांना भुर्रकन निघून जाताना बघितलं, जोशी काकू मिसेस रानड्यांच्या फाटमोऱ्या आकृतीकडे बघत राहिल्या. खरंच अजून त्यांची तृप्ती त्या अनुभवत असतील असं काहीतरी त्यांच्या मनात येत होतं. पण त्याविषयी अधिक विचार करायला त्यांना सवडच मिळाली नाही, कारण तेवढ्यात बस आली आणि ती जोशी काकूंना उभ्या उभ्याच घेऊन गेली. नेहमीच्या ओथंबलेल्या आवाजात त्यांनी त्यांच्या ऑफिसात प्रवेश केला. त्यांना घाम पुसून आपलं धास्तावलेपण आटोक्यात आणून कामाला सुरुवात करीपर्यंत बराच वेळ गेला. मग त्यांनी त्यांच्या टेबलावरच्या ट्रेमध्ये टायपिंगसाठी पडलेले कागद बघितले, त्यावरची तारीखही बघितली आणि त्या अधिकच धास्तावल्या. महिन्याची शेवटची तारीख म्हणजे आज गेले कित्येक महिने ऐकू येणारा खातेप्रमुखांचा संदेश ऐकावा लागणार. जोशीबाई, बघूया तुमचं आता काय होतं पुढच्या महिन्यात. तेवढ्यात त्यांना खातेप्रमुखानं बोलावलं व म्हटलं, जोशीबाई, बघूया आता काय होतं पुढच्या महिन्यात तुमचं. कारण जनरल मॅनेजर साहेब म्हणत होते माणसं खूप जादा झाली आहेत आपल्याकडे, आता काटकसर करायला हवी. म्हणजे काय ते समजून जोशी काकू अधिक बिथरल्या. म्हणजे आज अखेर संपलं म्हणायचं. त्या सगळी शक्ती हरवल्याप्रमाणे स्टुलावर बसल्या आणि त्यांनी टाईपरायटरवर डोकं टेकवलं. मिसेस रानड्यांनी आपल्या सहकाऱ्यांना ऑफिस सुटल्यावर छोटीशी पार्टी दिली. ऑफिसच्या बाहेर फरलांगभर अंतरावर असलेल्या एका हॉटेलात मिसेस रानडे आणि तिच्या डिपार्टमेंटमधले 10-12 लोक जमले. पदार्थांच्या डिशेस एकामागून एक येऊ लागल्या. सहकाऱ्यांनी मिसेस रानड्यांचं कौतुक केलं. त्यांचा स्मार्टनेस, त्यांचं सौंदर्य, त्यांचा अजून टिकून असलेला डाऊल, त्यांचं सौजन्य. एकानं तो प्रश्न विचारलाच, बाई, आज तुम्ही विशेष तृप्त दिसताय. काय बरं तुमच्या या तृप्तीचं रहस्य? मिसेस रानड्यांना आठवण झाली. याविषयी सकाळी मिस्टर रानड्यांना विचारायचं राहिलंच की. सकाळी लक्षातच राहिलं नाही. आज विचारलं पाहिजे हं आठवणीनं. ऑफिस सुटता सुटता जोशी काकूंना निरोप आला. खाते प्रमुख बोलावत आहेत. आता काय आणखी, असा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारला आणि धास्तावल्याच त्या खातेप्रमुखांच्या टेबलापाशी गेल्या. त्यांना जे ऐकावं लागणार असं वाटत होतं तेच ऐकावं लागलं. उद्यापासून शेवटी तुमच्यासाठी इथं काम नाही. फारच जादा माणसं झाली आहेत इथं. अर्थात पुन्हा गरज निर्माण होईलच आणि यू सी, आय विल गिव्ह यू द प्रेफरन्स. आफ्टर ऑल
यू हॅव एक्सपिरियन्स. अर्थात आजच्या कामाबद्दल मला फार चांगला रिपोर्ट नाही करता येणार, पण इट्स ओके. मी हे काम नव्या बाईंकडून करून घेईन. दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ होत आली आहे. मिसेस रानडे यांना थोडा उशीरच झाला घरी परतायला, कारण पार्टीतल्या गप्पा गोष्टी बऱ्याच रंगत राहिल्या. तरीही त्या जोशी काकूंच्या आधीच घरी परत आल्या. खरं म्हणजे त्यांना थोडं लवकरच घरी यायचं होतं. मिस्टर रानडे यांनी त्यांना तसा निरोप दिला होता, पण पार्टीच्या तिथल्या गप्पा बऱ्याच रंगल्या. यू आर रिअली व्हेरी स्मार्ट मिसेस रानडे, असा अभिप्राय कोणीतरी व्यक्तीनं केला आणि त्या अभिप्रायात गणिती श्रेणीने भर पडत मिसेस रानडेंच्या डिपार्टमेंटल हेडने, तुम्ही आजकाल सर्वच बाबतीत फार स्मार्ट आणि ॲक्टिव्ह झालेल्या दिसत आहेत, असा अभिप्राय व्यक्त करीपर्यंत ही अभिप्रायांची साखळी वाढत गेली. म्हणून त्यांना निघायलाच उशीर झाला. म्हणून पोचायला त्या मिस्टर रानड्यांना हे सर्व सहज एक्सप्लेन करून सांगू शकल्या असत्या. मिसेस रानडे घरी येऊन पोचल्या तेव्हा मिसेस कुलकर्णी दारात बसून आपल्या नवऱ्याची वाट बघत होत्या. आज उशीर झाला मिसेस रानडे, असा प्रश्न त्यांनी विचारला तेव्हा त्या तृप्त हसत म्हणाल्या, अहो पार्टी होती ना माझ्या प्रमोशनबद्दल, वेळ गेला. आता हे पण पार्टी बिटीत गुंतले की काय न कळे, कधीच पोहे फोडणीला टाकून बसले मी. तेवढ्यात जोशी काकू येऊन पोचल्या, अधिकच विस्कटलेल्या, अधिकच धास्तावलेल्या. या आल्या जोशी काकू, मिसेस कुलकर्णी म्हणाल्या. तुम्हाला पण उशीर झाला वाटतं. हो, पण आज शेवटचाच, उद्यापासून नाही. का हो, स्कूटर बिटर घेतलीत की काय जोशी काकू? नाही, स्कूटर काय करायची आहे, त्यांनी वर न बघताच उत्तर दिलं व आपल्या बिराडात शिरल्या. अधिक कोणत्या प्रश्नांची उत्तर द्यायला तिथं थांबल्याच नाहीत. त्या आपल्या बिराडात आल्या आणि त्या अधिकच आक्रसून गेल्या. आता उद्यापासून काय, मुलींच्या फिया, भाजी, दूध आणि नवऱ्याला काय सांगणार? माझी नोकरी संपली हे ऐकल्यावर त्यांना काय वाटेल? रागावतील, चिडतील, अधिकच चिमटे. मिसेस रानडे येऊन पोचलेच होते आणि ते मिसेस रानडेंची वाट बघत होते. त्यांनी तिच्यासाठी खास गोड बातमी आणली होती. पैशाची सर्व व्यवस्था झाली होती आणि त्यांनी 3 खोल्यांचा ओनरशिप ब्लॉक बुक केला होता. म्हणून तर मी तुला लवकर ये म्हणत होतो. अहो पण पार्टीत इतक्या मस्त गप्पा रंगल्या, मिसेस रानडे म्हणाल्या. त्यांनी मिस्टरांना आनंदातिशयाने मिठी मारली. मुलं नुकतीच शाळेतून आली होती. त्यांना उचलून त्यांनी गरागरा फिरवलं, स्वतःही उड्या मारल्या. म्हणाल्या, आधी मी ही आनंदाची कुलकर्णी काकूंना आणि जोशी काकूंना सांगून येते. 21 नंबरच्या रांड्यांचे बिराड खाली होणारे समजता 14 नंबरच्या कुलकर्णी काकूंनी विचारलं, मग जागा कोणा दुसऱ्याला देणार का मालकाच्या ताब्यात देणार? अजून नाही ठरवलं, म्हणत त्या 7 नंबरच्या जोशी काकूंकडे आल्या. जोशीबुवा नुकतेच येऊन पोचलेले होते आणि त्या त्यांना पुन्हा बाहेर जाऊन भाजी आणण्याबद्दल सांगत होत्या. अहो जोशी काकू, आधी तुम्हाला सांगायला आले, आम्ही इथून सोडून जाणार. अय्या, ब्लॉक घेतला की काय? होय, मिसेस रानडे पोटात न मावणाऱ्या आनंदाने म्हणाल्या. वा वा, जेवण पाहिजे बुवा आता. जोशी बुवा, मिसेस रानडे मिस्टर रानड्यांना म्हणाल्या. अहो आपण कुलकर्णी आणि जोशी यांना जेवायला बोलवूया. आता आपण जातोय ना सोडून, 11-12 वर्षांचा संबंध आपला. थोडक्यात करू काहीतरी. आता नाहीतरी आपण इथून सोडून जातोच आहोत. आता आपले शेजारी हाय सोसायटीतले असतील. वन्स वी मस्ट कॉल देम व्हेन वी शिप देअर. मिसेस रानड्यांना फारच आवडलं नाही, तरी मिसेस रानड्यांनी 7 आणि 14 नंबरच्या जोशी आणि कुलकर्णी मंडळींना भोजनाला बोलावलं. एकत्र गप्पा रंगायला हव्या होत्या. गेल्या 10 वर्षांच्या सहवासाचा शेवट जवळ आला होता, पण गप्पा रंगल्या नाहीत. कुलकर्णी मंडळी आणि जोशी मंडळी यांना मिसेस रानडे आपल्या ब्लॉकचं वर्णन ऐकवित होत्या. बाल्कनी मोठी आईस पैस आहे. वा, क्लोज करून घेतली तर मुलांना अभ्यासासाठी स्वतंत्र खोलीच होईल. छान,
फर्स्ट फ्लोअरवर आहे ना. बाथरूमला टाईल्स मस्त बसवल्यात, ब्ल्यू अँड व्हाईट. छान. पाठीमागच्या बाजूला अहो मस्त हिल व्ह्यू आहे. छान. वारा असा मस्त येईल. अहो काल गेले होते ना, खिडकी उघडली तर हा वारा घुसला. येणारच हो. किती जागा वाटते अहो ॲज कम्पेअर टू धिस कंजेस्टेड डबल रूम. 3 खोल्या ना? 4 आहेत खोल्या. हो, प्लस बाल्कनी. संडास बाथरूम स्वतंत्र ना? अहो स्वतंत्र म्हणजे काय, आतच. एकदा मेन डोअर बंद केला की बाहेरच्या जगाशी संबंध नाही. जोशी काकूंच्या मनात एक प्रश्न होता. तो विचारून टाकावा असं त्यांना सारखं वाटत होतं, पण त्यांना धीर होत नव्हता. धास्ती वाटत होती आणि लाजल्यासारखंही होत होतं. शेवटी धीर करून तो प्रश्न मिसेस रानडे यांना विचारलाच. आणि बेडरूम स्वतंत्र का हो? अहो 2 बेडरूम्स नाहीत का? एक मुलांसाठी, एक आमच्यासाठी. मिसेस रानडे अतिशय उत्साहाने म्हणाल्या. म्हणजे तृप्ती या वयातही? मिस्टर रानडे म्हणाले. रात्र झाली आहे. 21 नंबरच्या बिराडात मिसेस रानडे आणि मिस्टर रानडे खुशीतच आहेत. आनंद आणि खुशी त्यांच्या मनादेहात मावत नाही आहे. ती बाहेर ओसंडते. कालच मला प्रमोशन आणि आज ओनरशिप फ्लॅट. किती तृप्त वाटतंय नाही तुला? तू आजकाल फारच स्मार्ट आणि ॲक्टिव्ह झाली आहेस. मिस्टर रानडे. आमचे बॉस पण तसंच म्हणतात. मिसेस रानडे अधिकच तृप्ततेने म्हणतात. 7 नंबरच्या जोशी काकू उशिरापर्यंत आवरत आहेत. त्यांच्या मुली अजून जाग्या आहेत. जोशी काकांची बोटं चिमटा घेण्यासाठी फुरफुरत आहेत. त्यांचं मन चिडीनं अशांतपणानं नुसतं धगधगत आहे. जोशी काकांनी डोकीवरून पांघरून घेतलं आहे, तरी त्यांच्या मनात कशाची चीड खदखदते आहे याचीच काकूंना चांगली कल्पना आहे. त्यामुळे त्या अधिकच घाबरून बिथरून गेल्या आहेत. सगळं आवरून नवऱ्याला काही सांगायचं म्हणून मनाची तयारी त्या करू लागल्या. अहो काही सांगू नकोस, रोज तुझं तेच. अहो आज नाही आणि कल नाही. माझी नोकरी सुटली आहे. तुला काय जमणार आहे? नोकरी तरी कशी टिकणार तुझी? जोशी बुवा म्हणाले. जोशी काकूंना वाटलं तुम्हाला तरी काय जमलं असं विचारावं. नाहीतर ते रानडे बघा, त्यांनी 4 खोल्यांचा ब्लॉक घेतला, स्वतंत्र बेडरूम त्या दोघांसाठी. पण त्या काही बोलू शकल्या नाहीत. आपली नोकरी सुटली याच एका जाणीवेच्या दुःखानं त्यांचं मन भरून आलं. आमच्या खातेप्रमुखानं आज सांगितलं. काय सांगितलं? उद्यापासून काम नाही. तुला काय जमणार आहे? एक दिवस तुला काही नीट जमवता येत नाही. कधी जमलंच तर तू थंड निरुपयोगी. जोशीबुवा चडपडत म्हणाले. मध्यरात्र होऊन गेली आहे. भीमाशंकर चाळ बहुतेक सर्व बिराडातील माणसांसह झोपली आहे. 14 नंबरचं कुलकर्णी बिराड अख्खं घोरत आहे. 21 नंबरच्या बिराडातील मिसेस रानडे मिस्टर रांड्यांना म्हणत आहेत, नव्या फ्लॅटमध्ये आपल्यासाठी स्वतंत्र बेडरूम नाही का रे? या तिच्या प्रश्नाला मिस्टर रानडे प्रतिसादादाखल म्हणत आहेत, स्वतंत्र आणि प्रशस्त. 7 नंबरच्या जोशी बिराडातील मुली झोपी गेल्या आहेत. कॉटवर पडलेले जोशीबुवा एका झोपेनंतर जागे झाले आहेत आणि ते जोशी काकूंना खाणाखुणा करत आहेत. जोशी काकू अंग चोरत आहेत. त्यांचं मन धास्तावून गेलं आहे. नोकरी सुटलीच आपली. दुसरी नोकरी मिळवायची. त्यांना वाटतंय नवऱ्याला सांगावं सगळं. गेली 2 वर्षे असंच चाललंय. दर महिन्याला खातेप्रमुख म्हणत, बाई बघूया आता पुढल्या महिन्याला तुमचं काय होतंय. आज मात्र त्यांना काही सुचत नाही. आठवत आहेत खातेप्रमुखांचे शेवटचे शब्द, आजच्या कामाबद्दल फारसा चांगला रिपोर्ट मी नाही करू शकणार.
जोशीबुवांच्या खानाखुणा सुरूच आहेत. त्याने आपला हात लांबूनच जोशी काकूंच्या अंगापर्यंत आणला आहे. नको हो. जोशी काकूंच्या या प्रतिक्रियेने जोशी काकांना चीड आली आहे. त्याने लांबलेल्या हाताने जोशी काकूंना एक पिलदार चिमटा घेतला आहे. तुला काही जमायचं नाही, काही जमायचं नाही तुला. जोशी काका घुसमटल्या आवाजात पुटपुटत आहेत. असंच हो, असंच म्हणतात आमचे खाते प्रमुख. जोशी काकू म्हणाल्या आणि उरावर अधिकच मोठं ओझं लादलं जावं तशा घुसमटल्या. तुला काही जमायचंच नाही, कधीच नाही. जोशी काका अधिकच रागाने पुटपुटले. खुना करा नाहीतर चिमटे काढा. ते तसेच फुसफुसत राहिले. मग ते अंथरुणावर उठून बसले. त्यांनी शर्टाच्या खिशातली सिगारेट काढली, काडी शिलगावून पेटवली आणि ते जोरजोराने सिगारेट ओढू लागले. चिडलेल्या मनस्थितीतच भसाभसा धूर सोडू लागले. त्यांच्या तोंडातली सिगारेट लाल गोळ्यासारखी दिसू लागली. त्या काळोखात जोशी काकूंना त्या घाबरून गेल्या. त्या जळत्या सिगारेटकडे बघत असतानाच त्यांना जोशी काकांचे धुसमसते शब्द ऐकू आले. थांब, तुला नुसते चिमटे काढून नाही भागणार, सिगारेटचे चटकेच देतो तुझ्या अंगाला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.